नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत, जर घरात काही आपल्याला भाजीला नसेल तर असा झुणका आणि बाजरीची भाकरी। चला आता आपण साहित्य काय काय घेतलं आहे ते पाहूया। इथे घेतलेला आहे मी अर्धा चमचा मोहरी, इथे घेतलेला आहे अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, इथे चवीनुसार मीठ, इथे घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं, इथे घेतलेला आहे मी या वाटीने बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन मी असं चाळून घेतलेलं आहे कारण गाठी वगैरे राहायला नको याच्यात म्हणून। आणि इथे घेतलेल्या आहेत मी मिरच्या 5-6 अशा मोडून घेतलेल्या आहेत। इथे घेतलेल्या अर्धा इंच आल्याचा तुकडा, इथे घेतलेल्या आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। हे बघा, ह्या घेतला आहे मी कढीपत्ता 1 काडी, हा घेतलेला आहे 1 मीडियम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे। लसूण, मिरची, अद्रक आपण मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहे कारण माझ्याकडे खलबत्ता पाटा वगैरे काही नाही आहे म्हणून मी मिक्सरमध्ये काढून घेते। हे पहा मंडळी, मी असं मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेलं आहे। ते कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। याच्यात टाकूया आता मोहरी। हे पहा, मोहरी आपली छान तडतडली आहे। चला आता आपण टाकू याच्यात जिरं छान तडतडले आहेत। गॅस मिडियम करूया। याच्यात टाकूया कांदा। हे पहा मंडळी, कांदा आपला छान गुलाबी झालेला आहे। आता आपण याच्यात टाकूया जे आपण मिरची लसूण वाटून घेतला होता ते टाकूया। गॅस मिडियम करायचा कारण मिरचीमध्ये बी वगैरे असतात, बिया वगैरे ते तोंडावर उडण्याची शक्यता असते म्हणून गॅस मिडियम करायचा। थोडंसं परतून घ्यायचं आणि मग गॅस आणि फुल्ल करायचा। याच्यात टाकूया कढीपत्ता। हे सर्व छान असं मिक्स करून परतून घेऊया। हे पहा, आपला मसाला छान परतलेला आहे। याच्यात टाकूया आता मीठ, हिंग आणि हळद। याच्यात टाकूया आपल्या आवश्यकतेनुसार पाणी। उकळी आलेली आहे पाण्याला। आता आपण याच्यात बेसनाचं पीठ थोडं थोडं टाकून असं फेटून घ्यायचं, याच्यामध्ये शिजवून घ्यायचं असं। हे पहा, असं थोडं थोडं टाकायचं आणि उलटण्याने हलवायचं असं थोडं थोडं। हे पहा मंडळी, मी झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे इथं मंद गॅसवरती। आता आपण झाकण उघडून पाहूया। हे पहा, आपलं बेसन आपलं पिठलं छान असं शिजलेलं आहे। आता याच्यात टाकूया आपण कोथिंबीर। पहा किती छान दिसत आहे आपलं बेस पिठलं। म्हणजे ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत खायला अप्रतिम लागते। जर आपल्याला कुठे जायची घाई गडबड असेल, घरात भाजीला काही नसेल तर आपण हे असं बनवून घाई गडबडीमध्ये खाऊ शकतो। हा आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं झुणका आहे। हे पहा मंडळी, आपलं बेसन तर रेडी झालेलं आहे। आता आपण याच्यात सोबत खाण्यासाठी चविष्ट अशी बाजरीची भाकरी पाहूया कशी बनवायची ते। मंडळी, मी गॅसवरती तर लोखंडाचा तवा ठेवून घेतला आहे। भाकरीसाठी शक्यतो लोखंडाचा तवा वापरावा। इथे घेतलेला आहे मी 2 वाट्या बाजरीच्या भाकरीचं पीठ घेतलेलं आहे। मी 2 भाकरी बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा मीठ। मंडळी, असं आपण थोडं थोडं पाणी टाकून हे भाकरीचं पीठ असं मळून घ्यायचं छान असं। हा मंडळी, हे असं पीठ असं चांगलं असं एकजीव करून घ्यायचं, त्याशिवाय आपली भाकरी एकसंध होणार नाही, अशी फुगणार नाही भाकरी। हे असं पहा मंडळी, हे असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे आपण एका साईडला लावूया आणि याची भाकरी बनवून घेऊया। हे पहा, असं करून घ्यायचं। हे अशा हातावर थोड्याशा थापून घ्यायची भाकरी। मग परातीमध्ये टाकूया थोडंसं कोरडं पीठ। हे असं थोडं हाताने पसरवायचं आणि अशी भाकरी थापून घ्यायची।
अशी एवढी झाली की मग परत दोन्ही हाताने थापायची अशी. एका हाताने फिरवायची, ह्या हाताने थापायची, ह्या हाताने फिरवायची. मंडळी आपली भाकरी गोल गरगरीत रेडी झालेली आहे. आता आपण ही भाजण्यासाठी तव्यात टाकूया. पहा मंडळी, अशी भाकरी तव्यात सोडून घ्यायची. 2 मिनटं झालेले आहेत, खालनं शेकलेले आहे चांगली. आता थोडं याच्यावर आपण पाणी पसरून घेऊया. असं एकसारखं असं पाणी लावायचं. असं पांढरं ठेवायचं नाही कुठे पिठासारखं असं, नाहीतर आपली भाकरी अशी पांढरट दिसते, मग भाजत नाही त्या जागेला नीट. अशी वरून कोरडी झालेली आहे. मग आता आपण हे पलटी करूया. हे पहा, हे पहा मंडळी, आपल्या भाकरीच्या कडा अशा पूर्ण अशा निघलेल्या आहेत. आता आपण भाकरी बाजूने बघूया. हे पहा, आपली भाकरी छान भाजली आहे. आता आपण ही तव्यातच अशी टाकून घेऊ, छान भाजून घ्यायची. हे पहा मंडळी, आपली भाकरी छान अशी फुगलेली आहे, छान भाजलेली आहे. हे पहा, अशी पूर्ण भाजून घ्यायची. हे साईडने वगैरे थोडी थोडी अशी दाबून दाबून हे असे. हे पहा मंडळी, आपलं झुणका भाकरी रेडी झालेली आहे. झुणका भाकरी म्हटल्यावर असा बुक्कीने फुटलेला कांदा तर येणारच ना. जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर घरगुती स्वाद या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली का, ते नक्की मला जरूर कळवा. धन्यवाद.